प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। सैफवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। करीना कपूरनं पोलिसांना हल्ल्याचा घटनाक्रम सांगितल्याची माहिती। रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खान ने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लावो असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीत जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे बदलल्याचा फोटो समोर। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी। 14 जानेवारीच्या रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचा सीसीटीव्ही समोर। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनींना नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा विरोध। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विंडवणीमध्ये मृतदेह आढळला। ऊसाच्या शेतात छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला। काळी भावली ही सापडल्यानं अघोरी कृत्य करून हत्या केल्याची चर्चा। मुलगा अभ्यास करत नसल्यामुळे वडिलांकडूनच मुलाची हत्या। बारामती तालुक्यातील घटना। वडगाव पोलिसांकडून 3 जणांवर गुन्हा दाखल। आंबेडकर अनुयायी यांचा लॉंग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेने रवाना। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोळेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अजित पवार गटात प्रवेश करणार। सतीश चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाणांनी पवार गटात प्रवेश केला होता। पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार। पालकमंत्री पदाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।